माझ्या लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरताना तुमचा अर्ज वारंवार रिजेक्ट होत आहे का? तुमचे सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत, तुमचं आधार सेटिंग झालेलं आहे, आधार कार्ड अपडेटेड आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबरसुद्धा अपडेटेड आहे, तुम्ही जे कागदपत्र लावलेले आहेत अर्जासोबत ते सुद्धा सर्व बरोबर, फॉर्म व्यवस्थित भरलेला तरीसुद्धा तुमचा अर्ज वारंवार फेटाळला जात आहे का किंवा रिजेक्ट होत आहे का? तर यासाठी तुम्हाला पूर्ण चौकशी करावी लागणार आहे, कारण की होऊ शकते की तुमच्या मोबाईल नंबरवरून दुसरंच कोणी व्यक्ती तुमचे पैसे त्याच्या खात्यात घेत असेल, कारण की तुमच्या मोबाईलवरून त्याने दुसराच अर्ज तुमच्या अगोदरच सबमिट केलेला असेल आणि त्या खात्यावर त्याचे पैसे येत असतील, तर मग तुमचा जो अर्ज आहे हा फेटाळला जात असतील, रिजेक्ट करण्यात येत असेल. हे सुद्धा एक कारण असू शकते. तर तुम्हाला चौकशी करण्याची खूप मोठी जरूरत आहे, कारण की आताच आलेल्या न्यूजमध्ये साताऱ्यातील एका व्यक्तीनं लाडली बहीण योजनेसाठी 30 अर्ज हे दाखल केलेले होते आणि त्यामधले 26 अर्ज अप्रूव्ह झाले आणि त्या खात्यामध्ये त्यांच्या 26 अर्जांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले आहेत. तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. या चॅनलवर मी लाडक्या बहीण संबंधित असेच नवनवीन अपडेट आणत असतो आणि शासनाच्या इतरही जे केंद्र सरकारच्या योजना असतील आणि राज्य सरकारच्या योजना असतील या सर्वांची माहिती या चॅनलवर देत असतो. घारघरमध्ये राहणाऱ्या पूजा महाजनी या महिलेचा अर्ज वारंवार नाकारला जात होता. त्यासाठी त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांना समजले की त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आधीच अर्ज मंजूर झालेला होता. तर साताऱ्यातील या व्यक्तीनं आपल्या पत्नीचे अलग अलग पोशाखातील म्हणजे अलग अलग ड्रेसमध्ये फोटो काढून ते फोटो त्या अर्जाला लावून वेगवेगळे अर्ज तयार करून असे 30 अर्ज दाखल केले. त्यामधले 26 अर्जांना अप्रूव्हल आला आणि 26च्या खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा झालेले आहेत, 3-3 हजार रुपये. तर आता मी तुम्हाला सांगत आहे की त्यांनी 30 अर्ज केलेले, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले आहेत आणि त्यांनी 27 अर्जांसाठी एकच नाव, त्यांच्या पत्नीचं एकच नाव लिहिलेलं होतं, टाकलेलं होतं फॉर्ममध्ये. आणि त्याच्यानंतर जे आधार कार्ड असतात ते आधार कार्ड वेगवेगळे लावलेले आहेत आणि मोबाईल क्रमांकसुद्धा वेगवेगळे त्याने टाकलेले होते. त्यापैकी 26 अर्जांना मंजुरी मिळाली आणि अप्रूव्हल झालेले आहेत. बँकेमध्ये पैसेसुद्धा आलेले आहेत, 3-3 हजार रुपये. तर तुमचं जर फॉर्म रिजेक्ट होत असेल, वारंवार रिजेक्ट होत असेल, तर यामागचं हे सुद्धा एक कारण असू शकते. तुम्हाला सखोल चौकशी करण्याची गरज आहे. फक्त तुमचे डॉक्युमेंट्स किंवा तुम्ही जर काहीतरी फॉर्ममध्ये चूक केलेली असेल किंवा नाव लिहिण्यात गलती किंवा नंबर टाकण्यात गलती असं काही केले असेल तर ते व्यवस्थित तपासून पहा. त्यानंतर जर तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित नसतील तर ते व्यवस्थित करून घ्या आणि सर्व काही ठीक असेल, तुमचे डॉक्युमेंट्स ठीक असेल, आधार कार्ड ठीक असेल, मोबाईल नंबर, आधार सीडिंग झालेलं असेल, बँक पासबुक सर्व तुम्ही आधार फॉर्मला लावलेला असेल, सर्व काही व्यवस्थित असेल, तरीसुद्धा तुमचे वारंवार अर्ज फेटाळले जात असतील, वारंवार अर्ज रिजेक्ट होत असतील, तर त्यामागं हे एक मोठं कारण असू शकते. तुम्हाला सखोल चौकशीची गरज आहे. आजच्याच बातमीनुसार हे माहिती आलेली आहे समोर की साताऱ्यातील व्यक्तींनी अशी जे धोकाधडी हे केलेली आहे. तर महिलांनो, सावधान राहा. आणि या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं की माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे अर्ज फेटाळले जात आहेत, होऊ शकते हे सुद्धा असं सुद्धा एखादं कारण असू शकते. म्हणून सतर्क व्हा आणि चौकशी करा आणि तुमचे जे अर्ज फेटाळले जात आहेत त्यामागचं कारण शोधून काढा आणि नंतर तुम्ही पुन्हा अप्लाय करा. तर या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.